एकीकडे मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ वाढवला जात असताना नांदेड जिल्ह्यात लोहा इथं शिवसेनेनं आपल्या प्रचाराचा रणशिंग फुंकला। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली। पवारांनी दुसऱ्या पक्षातली माणसं फोडून पक्ष बनवला, मात्र आता त्याच पक्षाला गळती लागल्याचं उद्धव म्हणाले। आपल्याला मुख्यमंत्री व्हायची इच्छा नाही, मात्र शिवसेना प्रमुखांचा मुलगाच तुम्हाला न्याय देऊ शकेल असं सांगत त्यांनी एक प्रकारे आपल्या मनातली इच्छाही बोलून दाखवली। नुकतेच शिवसेनेत आलेले माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ही सभा आयोजित केली होती। कधीतरी काँग्रेसचा खिलाडी, राष्ट्रवादीचा खिलाडी आपले पवार साहेब माजी कृषीमंत्री आले तुमच्याकडे। हे सगळेजण आपल्या दुसऱ्या वर्षाच्या मागे लागले, कोण चुकलेले, अरे आम्ही कुठे जात नाही, पण प्रतापरावासारखे असं कार्यकर्ते समोरून आमच्या पक्षामध्ये येत आहे, आम्ही नाही पक्ष फोडायला जातो। आणि मध्यंतरी शरद पवार जे बोलले, कारण त्या आता पक्ष फुटायला लागला, राष्ट्रवादीला लागली कळलं, पक्ष टेन्शन कळलं। राज्य पाहिजे, मला या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं सरकार पाहिजे, मला मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न नाहीये, पण ज्या आशेने तुम्ही माझ्याकडे बसला आहात की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा तुम्हाला न्याय देऊ शकेल, मला काहीतरी डोळ्यामध्ये त्या वेदना आहेत, त्या वेदना तुमच्या वेदना तुम्हाला कोणी आधार देणार नाही, म्हणून शिवसेना तुम्हाला आधार वाटतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।